आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। आपण पाहतोय महाराष्ट्रामधल्या बऱ्याच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा पुन्हा एकदा तडाखा बसलाय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, तर 8 जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत फडणवीसांच्या मदत कार्यासंदर्भात सूचना। आपत्ती काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीनं जोडपलं। मराठवाड्यामध्ये एकाच दिवसात पडला 113% पाऊस। सगळीकडे पूरस्थिती, तर पावसाचा प्रशासकीय अहवालही समोर। गोदावरी, तेरणा, मांजरा, सीना नदीसह अनेक नद्यांना पूर। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर। एनडीआरएफसह आर्मीची एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट। धाराशिव जिल्ह्यामध्ये आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्तीचा पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीकडे आता शासनाकडे मागणी। अहिल्यानगरच्या शेवगावमधील देवटाकळी या शिवारातही पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू। आणखी अनेक जण पुरात अडकल्याची माहिती। जळगावच्या मण्यार धरणातनं 40,000पेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर सततच्या पावसामुळे तळेसगावमधील नांद्रे गावाची संरक्षण भिंत कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता। 500 पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट, तर पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे। 24 तासात मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। त्यानुसार आता मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला। मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचीही हजेरी।